घरकुल योजना लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आनंदाचे अपडेट असणार आहे, कारण नवीन शासन निर्णय आला आहे. अखेरीस जे वाढीव अनुदानाची आपण वाट पाहत होतो, 50,000 रुपये जमा होणार असून घरकुल लाभार्थ्यांना गुड न्यूज आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन शासन निर्णय काढण्यात आला आहे. आपण 2 मिनिटात तो शासन निर्णय समजून घेऊया. तुम्ही पाहू शकता इथे ग्रामविकास विभागाचे नाव, ज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत इतर मागास प्रवर्गाकरिता अतिरिक्त राज्य हिस्सा या योजनेकरिता ची एवढा निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय 23 फेब्रुवारी रोजी आलेला आहे, ज्यामध्ये पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता ग्रामविकास विभाग अंतर्गत महाराष्ट्र शासनांतर्गत हा शासन निर्णय आला आहे. तर इथे प्रस्तावना तुम्ही पाहू शकता. सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाने धोरण असून राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येतात. आता तुम्ही सुद्धा घरकुल योजनेसाठी अर्ज केला असेल तर नक्कीच सांगायचं आहे तुम्हाला कोणत्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे, किंवा तुमचे जे काही हप्ते आहेत ते वेळोवेळी तुम्हाला मदत मिळत आहे का नाही. तर सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाने धोरण केलं असून राज्यातील ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येतात. त्यानुसार राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभिनय योजना राबविण्यात येत असून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर विविध प्रवर्गाकरिता राज्य पुरस्कृत आवास योजना राबविण्यात येत आहेत. तर सदरील सर्व योजनांची अंमलबजावणी ग्राम विकास विभागांतर्गत स्थापित राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण या कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. तुम्ही पाहू शकता आता कोणत्या ज्या वर्ष आहे त्यासाठी बघा, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजना अंतर्गत सन 2024-25. आता बघा, हे 2025 मध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यास येणाऱ्या अनुदानात राज्य हिस्साच्या 50,000 एवढी अतिरिक्त वाढ करण्यास सांगितलेले असून 4 एप्रिल 2025 रोजी शासनाने निर्णय तो मान्यता सुद्धा देण्यात आली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला सांगायचं कारण हेच आहे की माहिती नसते की कोणत्या वर्षाचं सांगितलेलं आहे, कधी हे निर्णय झालेले आहे, कधी मान्यता देण्यात आलेली आहे. तर शासन निर्णय तुम्ही पाहू शकता. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजना अंतर्गत सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील इतर मागास प्रवर्गातील मंजूर घरकुल लाभार्थ्यांकरिता अतिरिक्त राज्य हिस्सा 100% या योजनाकरिता इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षात पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पीय केलेल्या तरतुदीनुसार 60 कोटी इतका निधी सदर योजनेकरिता वितरित करण्यास प्रस्तावना मान्यता देण्यात येत आहे. तर अतिशय आनंदाची अपडेट असणार आहे. सदर योजनेअंतर्गत 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये अतिरिक्त राज्य हिस्सा 100% जे 6 कोटी इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांच्याकडे खालील लेखाशीर्ष अंतर्गत वितरित करण्यात आलेला आहे. तर इथे पूर्ण माहिती यामध्ये दिली आहे, ज्यामध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभाग आहे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग व अल्पसंख्याक यांच्या कल्याण, मागासवर्गीयांचे कल्याण, आर्थिक विकास असं वेगवेगळं देण्यात आलं आहे. तर अत्यंत महत्त्वपूर्ण आनंदाची अपडेट असणार आहे. या संदर्भात काही प्रश्न असू द्या नक्कीच कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओला शेअर करा. घरकुल संदर्भात तुम्ही अर्ज केले होते का? तुम्हाला सुद्धा वाढीव अनुदान जमा झाले आहेत का? किंवा जे काही पैसे सांगितले होते ते जमा झाले आहेत का नाही, नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.